नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वी भूगोल या विषयामध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक व्यवसाय किंवा प्राथमिक आर्थिक क्रिया या प्रकरणाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. मानवी व्यवसायाचा विचार करत असताना मानव आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत अन्न, वस्त्र व निवारा या भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे व्यवसाय करतो त्यांनाच आर्थिक क्रिया असं म्हटलं जातं. त्यामध्ये प्राथमिक श्रेणीचे आर्थिक व्यवसाय, द्वितीय श्रेणीचे आर्थिक व्यवसाय, तृतीय श्रेणीचे आर्थिक व्यवसाय आणि चतुर्थक श्रेणीचे आर्थिक व्यवसाय अशा पद्धतीचे वेगवेगळे व्यवसायांचे प्रकार पाडले जातात. त्यामध्ये आपण आज जे विचारात घेणार आहोत त्या प्रकरणाचं नाव आहे प्राथमिक आर्थिक क्रिया. तर प्राथमिक आर्थिक क्रिया त्यामध्ये आपण प्राथमिक जे व्यवसाय आहेत त्या प्राथमिक व्यवसायांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. तर प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय? जे व्यवसाय नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक व्यवसाय असे म्हटले जाते. म्हणजेच निसर्गाने जे उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचा वापर मानव प्रत्यक्षात ज्यावेळी करून घेतो त्याला प्राथमिक श्रेणीचे आर्थिक व्यवसाय असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ शिकार करणे, फळे कंदमुळे गोळा करणे, शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, लाकूडतोड असे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आपल्याला सांगता येतील. या ठिकाणी आपण पहिला जो प्राथमिक व्यवसाय आहे तो आहे शिकार. तर या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वेगवेगळ्या प्रदेशामध्ये घनदाट वने आहेत. या वनांच्या प्रदेशामध्ये फार पूर्वीपासून शिकार हा मानवाचा एक प्रमुख व्यवसाय आहे आणि अन्न, वस्त्र व निवारा या गरजा शिकारीतून भागवल्या जातात. परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे शिकारीचे प्रमाण सर्वच देशांमध्ये, सर्वच प्रदेशांमध्ये वाढल्यामुळे त्याचा प्रत्यक्ष परिणाम प्राण्यांच्या आणि सजीवांच्या संख्येवर आणि वितरणावर होऊ लागला. प्राणी व पक्ष्यांच्या अनेक जाती नामशेष झाल्या तर काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यावरण संतुलन जे आहे ते ढासळण्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येईल. यामुळे जगातील बहुतेक देशांनी शिकारीवर बंदी घातलेली आपल्याला दिसून येते. परंतु काही निवडक आदिवासी प्रदेशात आदिवासींच्या उदरनिर्वाहापुरती शिकारीची मान्यता त्या प्रदेशामध्ये देण्यात आलेली आहे. असे जे प्रदेश आहेत ते प्रदेश आहेत दक्षिण आफ्रिकेच्या कलहरी वाळवंटातील बुशमॅन ही जी जमात आहे, ही बुशमॅन ही जमात शिकार करून आपला उदरनिर्वाह करते. त्याचप्रमाणे विषुवतीय वनातील पिग्मी आणि बोरो इंडियन या जमाती देखील विषुवतीय वनांच्या प्रदेशामध्ये शिकार करून आपली उपजीविका करतात. त्याच पद्धतीने तिसरा जो प्रदेश आहे टुंड्रा प्रदेश. टुंड्रा प्रदेश हा बर्फाच्छादित प्रदेश आहे, अतिशय थंड हवामानाचा प्रदेश आहे. तरी देखील या ठिकाणी एस्किमो नावाची ही जी जमात आहे ही जमात या ठिकाणी शिकार हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करते. तसेच हिंदी महासागरामधील असले अंदमान आणि निकोबार समूहावरती सेंटिनल, जरावा आणि ओंग या जमाती आपल्याला शिकार करताना आढळून येतात. दुसरा जो व्यवसाय आहे
क्रमांक 2 फळे व कंदमुळे गोळा करणे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर वने ही नैसर्गिक असून वनातील फळे व कंदमुळे, पाने, औषधे, वनस्पती गोळा करून जगातील अनेक लोक आपला उदरनिर्वाह चालवतात. याशिवाय झाडापासून मिळणारा डिंक असेल, राळ असेल, लाख असेल, मध, मेण असेल इत्यादी पदार्थही गोळा करतात. तसेच खैरापासून काथ मिळवला जातो. या काही पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यांचे व्यापारी तत्त्वावर देखील संकलन केले जाते. जगातील सर्व वनप्रदेशांमध्ये फळे, कंदमुळे गोळा करणे हा व्यवसाय चालतो. परंतु विषुवतीय प्रदेशातील जे वने आहेत हे अत्यंत घनदाट व सदाहरित असतात. तेथील हवामान दमट व रोगट असते. सरपटणारे प्राणी तसेच हिंस्र प्राणी, कीटक यांचाही उपद्रव या ठिकाणी होत असतो. म्हणून या प्रदेशात विविध वस्तू गोळा करण्याचा व्यवसाय व्यापारी तत्त्वावरती विकसित झालेला दिसून येत नाही. त्यानंतर तिसरा जो व्यवसाय आहे लाकूडतोड व्यवसाय. एकंदरीतच या ठिकाणी वनांमध्ये चालणाऱ्या अनेक व्यवसायांपैकी लाकूडतोड हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. वनस्पतींच्या बदलत्या स्वरूपानुसार आपण पृथ्वीवरील वनप्रदेशांचे वर्गीकरण विविध नैसर्गिक प्रदेशात करत असतो. वनांचं वितरण विचारात घेत असताना वन संरक्षण विभाग हा भारतामध्ये 1981 स्थापन केला गेला आणि त्यानुसार या ठिकाणी वनांचं जे प्रमाण आहे भारतामध्ये किंवा कोणत्याही भौगोलिक प्रदेशामध्ये ते 33% असावं लागतं. 33.33% एकूण क्षेत्रफळाच्या. परंतु भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये ते 24% आहे की जेणेकरून या ठिकाणी वनांचं प्रमाण वाढवण्याची गरज आपल्याला आहे. वनांमध्ये चालणाऱ्या अनेक व्यवसायांपैकी लाकूडतोड हा एक महत्त्वाचा व्यवसाय असल्यामुळे वनस्पतींच्या बदलत्या स्वरूपानुसार विविध प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसून येतात. वेगवेगळे कटिबंध आणि त्यानुसार वनांचे वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसून येतात. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनांमध्ये वृक्षांचे लाकूड अतिशय टणक असते. मग यामध्ये एबनी, मोहोगनी, रोजवूड, आयर्नवूड अशा प्रकारचे कठीण लाकडाचे वृक्ष आपल्याला दिसून येतात. शिवाय ही वने इतकी घनदाट असतात की येथे व्यापारी तत्त्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित होऊ शकत नाही आणि त्यामुळे या प्रदेशामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वनांच्या प्रदेशामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आपल्याला दिसून येत नाही. तसा दुसरा प्रदेश आहे उष्णकटिबंधीय पानझडी मोसमी वने. या प्रदेशातील वने विरळ असतात. तळाशी झाडे झुडपे उगवतात. ही वने दाट वस्तीच्या प्रदेशात असल्यामुळे वनातील जमीन मोठ्या प्रमाणावर शेतीखाली आणल्या आहेत. उदाहरणार्थ भारताचा विचार करा. भारतामध्ये मोसमी स्वरूपाचा हवामान आहे. उष्णकटिबंधीय अनेक झाडे झुडपे भारतामध्ये आहेत आणि मग त्याच्या खालच्या भागामध्ये छोटी छोटी झाडे झुडपे उगवतात. ही वने विरळ असतात. शिवाय हा प्रदेश जो आहे हा दाट लोकवस्तीचा प्रदेश असल्यामुळे जास्तीत जास्त जमीन पिकाखाली आणण्यासाठी या प्रदेशावरती अतिक्रमण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून या
प्रदेशामध्ये असलेले वनांचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वने नष्ट होण्याची भीती निर्माण झालेली आहे मोसमी हवामानाच्या प्रदेशामध्ये. तिसरा जो वनांचा प्रदेश आहे सूचीपर्णी वनांचा प्रदेश. हा समशीतोष्ण कटिबंधीय हवामानामध्ये येणारा वनप्रदेश आहे. एकाच जातीचे वृक्ष विस्तृत प्रदेशात उगवलेले आपल्याला दिसून येतात. हे वृक्ष सरळ उंच वाढतात. तसेच ते सदाहरित असतात. या अरण्यातील वृक्ष उदाहरणार्थ फर, स्प्रूस, पाईन, लार्च हे वजनाने हलके किंवा यांचं लाकूड वजनाने हलकं आणि मऊ स्वरूपाचं असतं. व्यवसायासाठी हे लाकूड अतिशय उपयुक्त असतं. तसेच हे लाकूड टिकाऊ असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या लाकडाला मोठी मागणी उपलब्ध असल्यामुळे व्यापारी तत्त्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित झालेला आपल्याला या प्रदेशामध्ये दिसून येतो. तसेच आज जगात लाकूड विविध कारणांसाठी उपयुक्त असल्यामुळे प्रचंड प्रमाणात लाकूडतोड केली जात आहे. त्यामुळे जगातील वनांचे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. याचा परिणाम म्हणून पर्यावरणासंबंधीच्या अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यानंतर पुढचा जो व्यवसाय आहे मासेमारी. तर या ठिकाणी मासेमारी हा जगात सर्वत्र केला जाणारा एक महत्त्वाचा प्राथमिक व्यवसाय आहे. जगातील बहुतांशी सर्व देश या व्यवसायात कार्यरत असून प्रामुख्याने किनारपट्टीच्या प्रदेशात मासेमारी हा व्यवसाय केला जातो. मासेमारी हा प्राथमिक श्रेणीचा व्यवसाय असून प्राकृतिक आणि मानवी घटकांचा परिणाम या व्यवसायावरती मोठ्या प्रमाणावरती झालेला आपल्याला दिसून येतो. या व्यवसायाचे सुरुवातीचे स्वरूप उपजीविकेपुरते मर्यादित होते, परंतु सद्यस्थितीत ही एक महत्त्वाची प्राथमिक क्रिया आपल्याला दिसून येते. कारण या ठिकाणी आज जरी मासेमारी हा व्यवसाय पूर्वीच्या काळी या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये जरी असला, परंतु आज व्यापारी त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. आणि म्हणून या ठिकाणी विशेषतः किनारपट्टीच्या प्रदेशात या व्यवसायाचे अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम वायव्य व पूर्व किनारपट्टीवर हा व्यवसाय केला जातो. तसेच अटलांटिक महासागराच्या वायव्य आणि ईशान्य किनारपट्टीवरती मासेमारी हा व्यवसाय केला जातो. एकंदरीतच मासेमारी व्यवसायावरती परिणाम करणारे जे घटक आहेत त्या घटकांचा आपण या ठिकाणी विचार करू. मासेमारी व्यवसायावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक आपण अगोदर विचारात घेऊ. मासेमारी करण्यासाठी भूखंड मंच किंवा समुद्रबोड जमिनीची आवश्यकता असते. साधारणपणे समुद्राच्या किंवा महासागराच्या भागामध्ये समुद्राचा जो तळभाग आहे, किनारपट्टीचा भाग आहे, साधारणपणे 200 मीटरपेक्षा कमी खोलीचा समुद्राचा भाग त्याला म्हणतात समुद्रबोड जमीन किंवा भूखंड मंच असं म्हटलं जातं. या भागात समुद्राची खोली कमी असते. त्यामुळे सूर्यकिरणं थेट तळापर्यंत या ठिकाणी पोचतात आणि सूर्यकिरणे तळापर्यंत पोचल्यामुळे या ठिकाणी प्लवंक या माशांच्या खाद्याची निर्मिती
मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि त्यामुळे एकूणच माशांची पैदास देखील येथे जास्त प्रमाणात होते. हा पहिला घटक आहे की मासेमारी व्यवसायासाठी भूखंड मंचाची आवश्यकता असते. दुसरा घटक आहे उष्ण व शीत सागरी प्रवाह. महासागरामध्ये किंवा सागरी भागामध्ये ज्या ठिकाणी उष्ण व शीत सागर प्रवाह एकत्र येतात तेथे प्लवंगाची निर्मिती होते. सागरी भागातील मासे या ठिकाणी प्लवंग खाण्यासाठी येतात, याच ठिकाणी अंडी घालतात, त्यामुळे येथे माशांची पैदास मोठ्या प्रमाणात होते. बघा, सागरी भागामध्ये उष्ण पाणी थंड प्रदेशाकडे जात असतं आणि थंड पाणी उष्ण प्रदेशाकडे येत असतं आणि यातून पाणी ज्यावेळी वाहतं होतं, उष्ण पाणी सागराच्या पृष्ठभागावरून थंड हवामानाच्या प्रदेशाकडे जात असतं, तर थंड हवामानाच्या प्रदेशाकडून थंड पाणी हे समुद्राच्या खालच्या भागातून उष्ण भागाकडे येत असतं. ज्यावेळी एखाद्या ठिकाणी समुद्रबुड जमिनीच्या भागावरती हे ज्यावेळी उष्ण आणि थंड पाणी एकत्रित येतं त्यावेळी त्या ठिकाणी लवंगाची निर्मिती होते आणि लवंग हे माशांचं खाद्य आहे, त्यामुळे त्या ठिकाणी माशांची उत्पत्ती देखील मोठ्या प्रमाणात घडून येत असते. तिसरा घटक आहे दंतूर किनारे आणि नैसर्गिक बंदरे. तर दंतूर किनारे म्हणजे काय? दंतूर म्हणजे वाकडा तिकडा भूमीचा भाग की जो किनाऱ्याला लागून आहे परंतु तो सरळ नाही, वाकडा तिकडा झालेला आहे, त्याला म्हणायचं दंतूर किनारे. भारताचा जर आपण विचार केला की भारताचा पूर्व किनारा हा जास्त प्रमाणात सरळ आपल्याला दिसून येतो, परंतु भारताच्या पश्चिम भाग की जो अरबी समुद्राकडून आहे, तर हा जो किनारा आहे हा दंतूर स्वरूपाचा आहे, जास्त प्रमाणात वाकडा तिकडा झालेला आपल्याला दिसून येतो, त्यालाच म्हणायचे दंतूर किनारा. ज्या देशांना दंतूर किनारा लाभला आहे येथे नैसर्गिक बंदरांची निर्मिती होत असते. उदाहरणार्थ भारताची पश्चिम किनारपट्टी, अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील न्यू फाउंडलँड बेटाजवळील प्रदेश, जपान, फिलिपाईन्स, तर हे प्रदेश दंतूर किनारपट्टीचे प्रदेश आहेत. या ठिकाणी मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते. चौथा घटक आहे वनांची उपलब्धता. वनांची उपलब्धता हा नैसर्गिक घटक मासेमारी व्यवसायावर अप्रत्यक्षपणे प्रभाव पडतो की ज्या प्रदेशात अशी विपुल वनसंपदा उपलब्ध आहे तेथे जहाज बांधणी व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित होतो आणि त्यामुळे अशा प्रदेशात अप्रत्यक्षरित्या मासेमारी व्यवसायाला प्रोत्साहन मिळत असते. पाचवा घटक आहे द्वीपकल्पीय स्थान किंवा बेटाचे स्थान. हा देखील प्राकृतिक घटक आपल्याला दिसून येतो की ज्या देशाच्या किंवा ज्या भूभागाच्या तीनही बाजूने पाणी आहे त्या भूभागाला द्वीपकल्प असं म्हटलं जातं किंवा द्वीपकल्पीय स्थान असं म्हटलं जातं. आणि ज्या भूमीच्या किंवा भूभागाच्या चारही बाजूने पाणी आहे त्याला आपण बेट असं म्हणतो. मग ज्या देशांना द्वीपकल्पीय स्थान लाभलेलं आहे किंवा बेटाचे स्थान लाभले आहे अशा देशांमध्ये मासेमारीचा मुबलक किंवा मोठ्या प्रमाणात विकास झालेला आपल्याला दिसून येतो. मासेमारी व्यवसायावरती परिणाम करणारे जे मानवी घटक आहेत त्या मानवी घटकांचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. मानवी घटकामध्ये की मासेमारीचे पारंपरिक कौशल्य. परंपरागत पद्धतीने चालत आलेला मासेमारी व्यवसाय एखाद्या देशामध्ये जर असेल, उदाहरणार्थ जपान आणि चीनसारख्या काही देशांमध्ये मासेमारीचे पारंपरिक कौशल्य उच्च दर्जाचे आहे, कारण या प्रदेशामध्ये फार पूर्वीपासून मासेमारी हा व्यवसाय विकसित केलेला आहे. त्यामुळे तेथे हा व्यवसाय जास्त वृद्धिंगत झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरा घटक आहे जास्त लोकसंख्या.
तर जास्त लोकसंख्येमुळे की ज्या प्रदेशामध्ये जास्त लोकसंख्या आहे अशा प्रदेशामध्ये जमिनीची कमतरता निर्माण होते. तसेच प्रथिनांचा पुरवठा करणाऱ्या इतर अन्य घटकांची देखील टंचाई निर्माण होते. त्यामुळे जपान, चीन, फिलिपाईन्स यासारख्या देशांना मासेमारी व्यवसायावर अवलंबून राहावे लागते. बरोबर आहे की एखाद्या देशामध्ये जास्त प्रमाणात लोकसंख्या असेल तर अन्नाची गरज भागवण्यासाठी मासेमारी व्यवसाय हा करावा लागतो. तिसरा घटक आहे भांडवलाची उपलब्धता. ज्या देशांमध्ये भांडवलाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे असे देश आधुनिक नौका आणि यांत्रिक बोटी तयार करून लोकांना मासेमारीचे प्रशिक्षण देतात आणि नवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. ज्या देशांमध्ये भांडवलाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे अशा देशांमध्ये मासेमारी हा व्यवसाय केला जातो. चौथा घटक आहे अत्याधुनिक दळणवळणाची साधने. आधुनिक विशाल नौका, यांत्रिक बोटी, माशांच्या प्रजाती माहिती मिळवणारे तंत्रज्ञान व त्यांचा मागोवा घेणारी भौगोलिक माहिती प्रणाली GIS जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम त्याला म्हटलं जातं, की उपग्रहाच्या साहाय्याने किंवा उपग्रहाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्या ठिकाणी मासे जास्त प्रमाणात आहेत, कोणत्या ठिकाणी मासेमारी व्यवसायाचा विकास होऊ शकतो, कोणत्या ठिकाणी समुद्रबूड जमीन आहे, ही सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी उपग्रहाच्या साहाय्याने मिळवता येते. आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीचं आधुनिक तंत्रज्ञान वापरून मासेमारी केली जाते त्या ठिकाणी मासेमारी व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. एकंदरीतच या ठिकाणी मासेमारी व्यवसाय कोणकोणत्या ठिकाणी विकसित झालेले आहेत, तर सर्वात जास्त प्रमाणात मासेमारी व्यवसायाचा विकास हा अटलांटिक महासागरामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. जगातील सर्वात मोठी मत्स्यक्षेत्र अटलांटिक महासागरामध्ये आहेत. पहिल्या ज्या क्षेत्राचा विचार आपण घेऊ, ग्रॅड बँक मत्स्यक्षेत्र. अटलांटिक महासागराच्या वायव्य किनाऱ्यावरती हे मत्स्यक्षेत्र आहे. विषुववृत्ताकडून उत्तरेकडे जाणारा गल्फ स्ट्रीम हा उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोरकडून येणारा थंड लॅब्राडोरचा प्रवाह किंवा ग्रीनलँडकडून येणारा लॅब्राडोरचा प्रवाह हे या वायव्य किनाऱ्यावरती ग्रॅड बँक या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समुद्रबूड जमीन उपलब्ध आहे, प्लवंगाची निर्मिती होते आणि म्हणून या ठिकाणी मत्स्यक्षेत्र विकसित झालेलं आहे. अटलांटिक महासागरामध्येच दुसरं एक मत्स्यक्षेत्र आहे, त्याचं नाव आहे डॉगर बँक मत्स्यक्षेत्र. परंतु हे अटलांटिक महासागराच्या ईशान्य किनाऱ्यावर आहे, म्हणजे युरोपच्या जवळ आहे, युरोप खंडाच्या जवळच्या प्रदेशामध्ये. याही ठिकाणी गल्फ स्ट्रीम हा उष्ण प्रवाह व नॉर्वेकडून म्हणजे उत्तरेकडून येणारा नॉर्वेचा थंड प्रवाह एकत्रित येतात. त्याही ठिकाणी उष्ण आणि थंड प्रवाह एकत्रित आल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्लवंगाची निर्मिती होते. समुद्रबूड जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शिवाय हे विकसित देश आहेत आणि म्हणून याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. तिसरा घटक आहे जपानच्या किनाऱ्यावरती केली जाणारी मासेमारी. जपानच्या किनाऱ्यावरती क्युरोसिओ हा उष्ण प्रवाह तर ओखटस्क हा थंड प्रवाह एकत्र येतात आणि त्यामुळे या ठिकाणी प्लवंगाची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात माशांची पैदास किंवा उत्पत्ती याच प्रदेशामध्ये घडून येत असल्यामुळे जपानच्या किनाऱ्यावरती देखील मोठ्या प्रमाणात मासेमारीचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीची अनेक घटक आपण पाहिले की मासेमारी व्यवसायावरती या ठिकाणी अनेक घटक परिणाम करतात. तर राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरला विचारात घेऊ.